तुमच्या अथवा तुमच्या मित्राची सॅलरी 30,000 म्हणजे 30,000 असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांना जरूर पाठवा. मित्रांनो, या सिरीजमध्ये मंथली सॅलरी 10,000 ते 1,00,000 असल्यास तुमची इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेन्सेस कसं असायला हवे याचा आपण अंदाज घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण 30,000च्या सॅलरीचं पाहणार आहोत. तुमची सॅलरी जर 30,000 रुपये आहे म्हणजे तुमच्या जॉबला 1 ते 2 वर्ष झाली असावी अथवा तुमचं शिक्षण चांगलं असेल तर कदाचित हा तुमचा पहिला जॉब सुद्धा असू शकतो. थोडी घराची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. सॅलरी मधील 16% म्हणजेच 5,000 रुपये तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, फूड, क्लोथ, ऑफिस एक्सपेन्सेससाठी वापरू शकता. बाजूला काढून ठेवा. 16% म्हणजे 5,000 रुपये एक्सपेन्सेससाठी बाजूला काढून ठेवा. 10% म्हणजे 3,000 रुपये इमर्जन्सी फंडसाठी, 6% म्हणजे 2,000 रुपये हेल्थ इन्शुरन्ससाठी आणि आणखी 6% म्हणजे 2,000 रुपये जिम, पिकनिक अथवा तुमचा इतर जो खर्च होत होतो त्यासाठी बाजूला काढून ठेवू शकता. याला आपण बॅकअप असं नाव देऊया. हेल्थ इन्शुरन्स, इमर्जन्सी फंड आणि बॅकअपचे पैसे तुम्ही लिक्विड फंड मध्ये पार्क करून ठेवू शकता. एखादा EMI असल्यास 10% म्हणजे 3,000 रुपयापेक्षा जास्त नसावा. जर EMI नसल्यास तर ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. उरलेले 40 ते 36% पैसे म्हणजे 10 ते 12,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. गृहीत धरूया की 12,000 रुपये आहेत आपल्याकडे. 8,000 रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये, 10,000 रुपये डायरेक्ट इक्विटी म्हणजे स्टॉक्स मध्ये, 3,000 रुपये गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. 30,000 सॅलरी असणाऱ्या प्रत्येकासाठी कॅल्क्युलेशन हे लागू होईल असं नाहीये. प्रत्येकाच्या गरजा आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. त्यानुसार तुम्हाला जर कस्टमाइज प्लॅन हवा असेल तर ते आम्ही करून देऊ शकतो. तुम्हाला जमत नसल्यास आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, फॉलो करा आणि जर तुमची सॅलरी 30,000 किंवा तुमच्या मित्राची सॅलरी 30,000 त्यांना जरूर पाठवा.